महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून हिंदू मुस्लिम मुद्द्यावरती राजकारण जे आहे ते पेटल्याचं पाहायला मिळत आहे. 2 दिवसापूर्वीच एमआयएमची जी अहमदनगर अहिल्यानगरमध्ये जी सभा झाली होती, या सभेमध्ये वारिस पठाण किंवा इतर नेत्यांनी देखील आक्रमक भाषण केले होते. यावरून आता राजकारण पेटलंय. यानंतर हिंदू आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि या मोर्चामध्ये जे काय राजकारण झालं त्या संदर्भात आपण बोलण्यासाठी थेट वारिस पठाण यांच्यासोबत बोलणार आहोत. सर, काय सांगाल? आपण देखील अहिल्यानगरमध्ये सभा घेतली होती. या सभेनंतर हिंदू आक्रोश मोर्चा देखील त्या ठिकाणी झालेला आहे आणि त्या ठिकाणचे जे आमदार आहेत संग्राम जगताप यांच्याकडून एक जनतेला आवाहन करण्यात आलेलं आहे की दिवाळी तोंडावर आलेली आहे. या दिवाळीमध्ये जे सामान खरेदी करणार ते मुस्लिमांकडे खरेदी न करता ते हिंदूकडे सामान खरेदी, हा एक प्रकारे बॉयकॉट म्हटला जातो. कसं पाहता याच्याकडे आपण? आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. हे बघा, हे लोक आमदार झालेलं आहे, संविधानची त्यांनी शपथ घेतली आहे, पण हे लोक संविधानचं पालन नाही करत. आता हे जे सोशल बॉयकॉटची जे बात करते ते संविधानचं उल्लंघन आहे. कशासाठी तुम्ही बोलू शकता? आता त्याच पुढे आम्ही सांगतात ना की भाजपाने असं आपले नफरती चिंटूवानं सोडलेले आहे, ज्यांच्या फक्त एकच काम आहे की तुम्ही जा आणि नफरत फैलावा. आणि नफरत कशा रीतीने ते फैलावू शकतात? तुम्ही जा, मुसलमानाला शिवगाडी द्या, त्यांना सांगा असं आम्ही तुम्हालासाठी नाही करणार, आम्ही तुमच्याची खरेदी नाही करणार, आम्ही तुमच्या सोशल बॉयकॉट करणार. हे संविधानचे उल्लंघन आहे. आमचं सांगणं असं आहे की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहे देवेंद्र फडणवीसजी, त्यांना ही गोष्टीची संज्ञान घ्यायला पाहिजे. आणि असा जे लोक नफरत फैलावतात, महाराष्ट्राचं वातावरण खराब करण्याची जे लोक बात करतात, त्यांना रोकायचे ना, थांबा त्यांना. असं रीते कसा चालणार आपलं राज्य? ही लोक कशासाठी करतात? कारण की त्यांनी डेव्हलपमेंट विकाससाठी काय काम नाही केले. पब्लिक त्यांना विचारते की तुम्ही डेव्हलपमेंटसाठी काय केले. तुम्ही आल्यानंतर आता रस्त्याची जे व्यवस्था आपण बघा, असं वाटते की रस्त्याच्या उपर खड्डे नाही, खड्ड्याच्या उपर रस्ते लोकांनी बनवलेले आहे. असा त्यानं डेव्हलपमेंट केलं. डेव्हलपमेंटच्यासाठी तिच्याकडे काय नाही. महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्या करतोय, त्याच्यासाठी तिने काय केले, त्याच्यावर काय करणार, त्याच्याकडे काही त्याचा जवाब नाही आहे. तिच्यामुळे एकच राजनीती करतात, ध्यान भटकावण्याची. तिच्यामुळे त्याला काय, मुसलमानाला शिवगाड्या द्या, सॉफ्ट टार्गेट. आणि याच्या विरुद्ध तक्रार केल्यानंतरही त्यांना काही अटक नाही करताना सरकार. हे तर एक हे आहे, सरकारनं संज्ञान घ्यायलाच पाहिजे. आणि अशा सारखा जे लोक वक्तव्य करतात त्यांना तोंडात लगाम घालायची जरूर आहे. तुम्ही त्याच्या तोंडात लगाम घाला, तर हे लोक महाराष्ट्राचं वातावरण खराब करतात. आपण देखील एक सभा काल अहिल्यानगरमध्ये घेतली होती. या सभेमध्ये एक बुरखादारकी जी महिला होती तिने देखील भाषण केलं होतं. भाषणाची सुरुवात जी केली होती छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करून केली होती. नेमकं काय चित्र बदलतंय कुठे? हे बघा, छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही इज्जत करतो. छत्रपती शिवाजी महाराज एक मोठे माणूस होते आणि आम्ही तिची बहुत इज्जत करतात. विश्व त्याची इज्जत करतो, आम्ही तिची इज्जत करतो. पण आमची बरोबर आपण सांगतात की आमची काल अहमदनगरमध्ये सभा होती. आमचे पार्टीचे अध्यक्ष ओवैसी साहेब पण मौजूद होते, इम्तियाज होते. आम्ही सगळे आपली आपली मते मांडली तिथे. आपण देखील त्या ठिकाणी भाषण केलं होतं. अत्यंत आक्रमक होत असं भाषण केलं होतं. नितेश राणेंना देखील आपण त्या ठिकाणाहून चॅलेंज केलं होतं. मस्जिदमध्ये घुसून मारण्याच्या भाषा संदर्भात तुम्ही बोलला होतात की तुम्ही याल 2 पायावर, मात्र स्ट्रेचरवरून जाणार. यालाच आता कुठेतरी नितेश राणेंकडून देखील वेळ ठरवा, मस्जिद ठरवा, त्यांनी देखील तुमचं आव्हान स्वीकारले. कसं पाहताय? हे बघा, त्याला सांगाय थ्रेट वेट देऊ नका. पहिल्यांदा त्याने असं म्हटलेले होते आम्ही मस्जिदी घुसून त्याला मारणार. दरवेळी त्या असा सारखा वातावरण क्रिएट करतो. तो सांगतो मुसलमानाच्या दाढी टोपीवाल्याला विचारा. तर आम्ही त्यावेळी म्हटलं होतं आणि आताही म्हटलं होतं की आम्हाला तू जर मस्जिदमध्ये घुसून मारणार तर आम्ही काय गप्प बसणार का? हे काय बघा, मुसलमान घाबरत कोणाशाही नाही. आम्ही संविधानचं पालन करतो, कायदा कानूनचं पालन करतो, त्याच्यामुळे आम्ही गप्प बसलाय. तर तू काय येऊ, मी आहे ना मस्जिदमध्ये, आता मी जाणार मस्जिदमध्ये, या मारार. तुम्ही तर 4-4 गाडी घेऊन बॉडीगार्डला घेऊन घेतात ना. मी तर स्वतः एकटाच आहे. अरे मौत से किसकी रिश्तेदारी, आज मेरी तो कल तुम्हारी बारी आहे. आम्ही घाबरत नाही. पण अशा रीतीने थ्रेट जर वारिस पठाणने दिली असते की मी तुला मंदिरमध्ये घुसून मारणार, तर आतापर्यंत मला जेलमध्ये टाकतात. मी जेलमध्ये होतो, आता असा वक्तव्य करणार. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय करतात? कशासाठी याला बेलगाम घोडासारखा सोडलाय तुम्ही? त्याच्या तोंडाला लगाम घ्या ना, लोक लगाम डाला. तर नफरत फैलावतात त्याने. त्याच्या विरुद्ध ऍक्शन घ्यायला पाहिजे. तो मंत्री आहे आणि मंत्री होऊन ते असं सारखा थ्रेट करतोय, हे बेकार आहे ना. आम्ही घाबरत नाही कोणाशी. आम्ही संविधानाला घेऊन चालतात. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलं, आम्ही घाबरत नाही कोणाशी. पण तो म्हणतात या मी मस्जिद, आता या ना ते बघूया. तर मस्जिद घुसून मारणार का कोणाला? हा,
अरे, आणि सगळं कुत्ते भोकणे वाले कुत्ते काटते नाही तर त्याच्यावरच जातो तो. चला. धन्यवाद. या ठिकाणी धार्मिक भावना या ठिकाणी भडकवण्याचा प्रयत्न होत असतो. सत्ताधारी मंत्री असतील किंवा आमदार असतील यांच्याकडून सातत्याने धमक्या दिल्या जातात. आम्ही कुठल्याही प्रकारच्या धमक्या देत नाही. यासोबतच जर ते पोलीस बंदोबस्तामध्ये फिरत असतात, आम्ही मात्र एकटेच फिरत असतो. मौत से किसकी रिश्तेदारी, आज इसकी तो कल किसी और की बारी है, असा शेर सुनावत यांनी जे आहे ते नितेश राणेंना देखील आव्हान दिल्याचं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विक्रम सावंत, मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.